नमस्कार माझ्या 12वीच्या मित्रांनो मी डॉक्टर हार्दिक रायसानी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो. मुलांनो, आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. टॉपिक आहे हाऊ टू सॉल्व्ह एमसीक्यूज. अगदी शेवटचे काही दिवस बाकी आहे तुमच्या नीट साठी, सीईटी साठी, जेई साठी, आणि या शेवटच्या दिवसात जर तुम्हाला माहिती नसेल एमसीक्यूज कसे सॉल्व्ह करायचे, कसं एमसीक्यूचा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, तर चलो आपण ते डिस्कस करूयात. पहिले तर एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी एक पॅटर्न लक्षात ठेवा. कधी पण जेव्हा आता तुम्ही प्रॅक्टिस करताय, या शेवटच्या स्टेजवर आहात, कधी पण पहिले सगळे एकदा क्वेश्चन्स वाचून घ्या. क्वेश्चन्स पहिले सगळे वाचून घेतले की मग त्या क्वेश्चनच्या रिलेटेड थेरी वाचून घ्या. एकदा क्वेश्चन्सला गो थ्रू करा. तुम्ही कोणताही नवीन चॅप्टर चालू करताय, कन्सिडर करा आज तुम्ही पहिला चॅप्टर चालू केला तुमचा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, तर पहिले क्वेश्चनचे टाइप्स बघा की या टॉपिकवर कसे कसे क्वेश्चन आलेले, मग त्या टॉपिकची थेरी वाचा आणि मग परत एमसीक्यू सॉल्व्ह करायला या. पहिले एमसीक्यूज, मग थेरी, मग एमसीक्यूज. तुम्ही बोलाल सर जर आम्ही पहिले टॉपिक वाचल्याने मग कशाला एमसीक्यूज बघायचे, हे त्याच्यासाठी जर तुम्ही जर क्वेश्चन बघितलेला असेल की या XYZ टॉपिकवर क्वेश्चन आलाय, तुम्ही त्याची थेरी खूप डेप्थ मध्ये वाचाल, ते तुमच्या डोक्यामध्ये नेहमी फिट होईल. एकदा ही टेक्निक यूज करून बघा, मी गॅरंटी देतो तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. एमसीक्यूज पहिले बघा, मग थेरीकडे या. थेरी झाल्यावर मग परत एमसीक्यू सॉल्व्ह करा, आणि एमसीक्यू सॉल्व्ह करताना फोकस ऑन एक्सप्लेनेशन. या एक्सप्लेनेशन मध्येच तुमच्या पुढच्या क्वेश्चन्सचा आन्सर लपलेला असतो. हा फक्त तुम्हाला शोधून काढायचा आहे, तर प्लीज एक्सप्लेनेशनवर फोकस करा. नेक्स्ट मुलांना पीवायक्यूज. सगळे बोलतात पीवायक्यूज करा, पीवायक्यूज करा, पीवायक्यूज करा. ऍज इट इज सेम क्वेश्चन पडतं का हो? नाही रे नाही. नीट वाले, सीईटी वाले, जेई वाले इतके पण पागल नाही की ऍज इट इज डिट्टो सेम क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. ते क्वेश्चन कशावर आणता? सेम कन्सेप्टवर. मोस्टली तुम्हाला पेपर नीट वाल्याने, सीईटी वाल्याने, जेई वाल्याने देऊन टाकलेला आहे. तुम्ही नीट 5 वर्षाच्या पेपरचे अनालिसिस कराल ना, जो 1-2 वर्ष आधी आलेला पेपर आहे ना, ते जे क्वेश्चन्स आहे ना, मोस्टली पुढचा प्रश्न, पुढच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर त्याच कन्सेप्टच्या आजूबाजू गोल गोल फिरणार आहे. तर तुम्हाला पीवायक्यूजच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. पीवायक्यूज वर जर तुम्हाला कन्सिडर करा टॉपिक आहे, कोणता टॉपिक आहे, ह्युमन रिप्रोडक्शन वर जर आपण स्पर्मॅटोजेनेसिस वर एक क्वेश्चन आलेला आहे, नॉर्मल स्पर्म काउंट इज, तर तुम्हाला स्पर्मशी रिलेटेड सगळ्या गोष्टी वाचून काढायच्या आहे. तर तुम्हाला पुढच्या वर्षी याच्या रिलेटेड प्रश्न आला तर सॉल्व्ह करता येईल. पीवायक्यूचे कन्सेप्ट क्लिअर करा, पूर्णचं पूर्ण टॉपिक वाचून काढा, तरच तुम्हाला गॅरंटी आहे तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल. नेक्स्ट मुलांनो, जेव्हा ही लॉंग क्वेश्चन्स असतात, जेव्हा ही मोठे मोठे क्वेश्चन्स येतात, हे मी माझ्या साइडून सजेशन देतोय, हे कुठे पुस्तकात नाही, कुठे नाही. रीड द लास्ट लाईन फर्स्ट. रीड द लास्ट लाईन फर्स्ट याचा अर्थ काय? मोठा क्वेश्चन दिसला ना, नेहमी शेवटची लाईन पहिले वाचा. हे माझ्या साईडची पर्सनल ट्रिक आहे, याच्यासाठी मी 6 मार्क करून दिलेला आहे. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. 80-90% केसेस मध्ये ना, जी वरची जी मोस्टली माहिती ना, कामाची नसते. ऍक्च्युअल जो क्वेश्चन लपलेला असतो ना, शेवटच्या 2 लाईनीमध्ये लपलेला असतो. तर म्हणून जेव्हा जेव्हा मोठे क्वेश्चन्स येतात, एकदा पहिले शेवटची लाईन बघा आणि मग पूर्ण क्वेश्चन वाचायला जा, तर काय चान्सेस राहील की तुम्ही तुमचा टाइम सेव्ह कराल. मोठा क्वेश्चन आहे, आपण बघून घाबरून जातो, हे सगळं होणार नाही, पॅनिक होणार नाही. कारण मोस्टली मोठे मोठे क्वेश्चन मध्ये अर्धवट जास्त इन्फॉर्मेशन फालतू असते, कामाची नसते. तर ते तुमचा टाइम सेव्ह होईल, तुम्हाला भीती वाटणार नाही अशा क्वेश्चन्सची, आणि तुम्ही राईट सॉल्व्ह करून याल. नेक्स्ट मुलांना, मॅच द पेअर्स वाल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं? मॅच द पेअर्स वाल्यांमध्ये जे तुम्हाला कन्फर्म येतं ना, पहिले ती जोडी शोधायची. कन्सिडर करा थर्ड ऑप्शन तुम्हाला माहिती आहे आणि थर्डचा बी आहे, हे तुम्हाला कन्फर्म आहे. तर अशा ऑप्शन्स बघा ज्याच्यामध्ये 3B दिलेले आहे. मोस्टली 2 ऑप्शन तर कट होऊन जाईल, आणि ओव्हरऑल फक्त 2 ऑप्शन्स, फक्त 2 पैकी तुक्का मारला तरी चालून जाईल. पण नेहमी जे कन्फर्म येतोय पहिले त्याच्याकडे जा. नेक्स्ट मुलांनो, एक अजून महत्वाचं, इलिमिनेट 2 ऑप्शन्स. जेव्हा ही नीट वाले, सीईटी वाले, जेई वाल्यांचे पेपर तुम्ही नीट अनालाइज कराल, त्यांना कधीच पाहिजे नाही की तुम्ही पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करत बसा. मॅक्सिमम क्वेश्चन्स मध्ये मोस्टली तुम्हाला असं दिसून येईल की ते सॉल्व्हिंग वर विचारलं नाही, ते कन्सेप्ट रिलेटेड आहे. तुम्हाला फक्त तो कन्सेप्ट शोधायचा आहे की यांनी विचारलं काय. आपण पूर्ण क्रॉस करत बसतो मेंडलचं, आणि शेवटी वाटतं यार हे तिथं डायरेक्ट आन्सर आलं असतं. तर टाइम सेव्ह करणं, टाइम मॅनेजमेंट इज द की. कारण तुम्हाला फिजिक्स गेम खूप जास्त वेळ खाणार आहे, मॅथ्स खूप जास्त वेळ खाणार आहे. तुम्हाला जिथे टाइम सेव्ह करता येईल तिथे ऑप्शन आहे बायोलॉजी, फिजिक्स केमची थेरी रिलेटेड क्वेश्चन. ह्याच्यात तुम्हाला नीट समजून घ्यायचंय की कोणता क्वेश्चन ऍक्च्युअली पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे,
कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाहीये, 2 ऑप्शन तरी मॅक्सिमम क्वेश्चन्स मध्ये तुम्ही कट करू शकता आणि मग 2 पैकी जर तुम्हाला येते तर ठीक, वेल अँड गुड, नाही तर जय माता दी. नेक्स्ट महत्वाचा पॉईंट मुलांना जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, एमसीक्यूज करत असताना टाइमवर फोकस करा. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे 3 आवर्स आहे, 3 आवर्स पैकी तुम्हाला मॅक्सिमम वेटेज आहे बायोला आणि मग तुम्हाला फिजिक्स आणि केमला दिलेलं आहे अर्धा वेळ. तर या बायोला किती वेळ द्यायचा हे पण एक महत्वाचा पॉइंट आहे. बायोलॉजी इझी आहे, पण घाई घाई करून जर तुम्ही चुकून आले चालणार का? नाही. आयडियली याला 90 मिनिट्स द्यायला पाहिजे, पण तुम्ही प्लीज प्रॅक्टिस करून चला. बायोचा पेपर तुम्ही 75 मिनिट्स मध्ये कव्हर करावा. बायोचा पेपर तुम्ही 75 मिनिट्स मध्ये कम्प्लीट करावा. 70 मिनिट्स तरी फार झाले. मी माझ्या स्पीडने 1 तासामध्ये कम्प्लीट करायचं माझ्या वेळेस. तुमचं जर स्पीड कमी असेल तर यू कॅन टेक 75 मिनिट्स, पण 75 मिनिट्स पेक्षा जास्त नाही, कारण इथं सेव्ह केलेला टाइम तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि फिजिक्स आणि केमचे पण क्वेश्चन्स प्रॉपरली बघा. त्यांना एक्सपेक्टेड नाहीये की तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करून आणावा आन्सर. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी ट्रिक दिलेलीच असणार आहे, फक्त ती तुम्हाला ओळखता यायला पाहिजे या शेवटच्या पॉइंटवर, आणि मग तुम्ही फिजिक्स किंवा केमला जास्तीत जास्त वेळ देऊ शकता. पण ऑलवेज स्टार्ट विथ जो सब्जेक्ट तुम्हाला मॅक्सिमम चांगला येतोय त्याला पहिले प्रायोरिटी द्या, त्याच्यापासून सुरुवात करा. मी खूप सारे स्टुडंट्स असे बघतो ना, सर बायोलॉजी खूप चांगली येत होतं, केमिस्ट्री खूप चांगली येत होतं, म्हणून मी शेवटी केलं, त्याला वेळच भेटला नाही आणि ते पण गेलं. असं अजिबात होऊ देऊ नका. जोही एक्झाम मध्ये तुम्हाला बेस्ट सब्जेक्ट येतोय त्याला नेहमी फर्स्ट कन्सिडर करा, मग सेकंड आणि मग थर्ड कडे या. ही सिक्वेन्स जेव्हा तुम्ही फॉलो कराल तरच तुम्हाला मार्क्स चांगले येऊ शकता. तर मुलांनो, प्लीज गो विथ बेस्ट, देन सेकंड बेस्ट आणि थर्ड बेस्ट, कारण जे येतच नाहीये तर त्याच्याहून सुरुवात करून तुम्ही तुमचा फक्त टाइम वेस्ट करणार आहात आणि जे येते त्याच्यासाठी टाइम उरणार नाही. तर या छोट्याशा टिप्स अँड ट्रिक्स होत्या तुमच्यासाठी. या शेवटच्या मिनिटवर जर मदत केली यांनी तर वेल अँड गुड. माझ्याकडून तुम्हाला एक्झाम साठी खूप खूप शुभेच्छा. प्रॉपरली पेपर लिहा, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करा, जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करून चला. काही लागलं तर मी आहेच. टार्गेट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे, एक्झाम पर्यंत, रिझल्ट पर्यंत, ऍडमिशन पर्यंत. बाय बाय, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक.